आता तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड देखील बँकेत मिळणार. 100 रुपयाच्या स्टॅम्पसाठी आता वणवण फिरायची गरज नाही. तो आता बँकेतही उपलब्ध होणार आहे. ESBTR द्वारे इलेक्ट्रॉनिक सिक्युअर बँक कम ट्रेझरी रिसीट मुद्रांक शुल्क भरण्यासाठी किमान मर्यादा 5,000 रुपयावरून 100 रुपयापर्यंत कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा स्टॅम्प बँकेत मिळणार आहे. मुद्रांक शुल्क, दस्त नोंदणी व शुल्क ऑनलाईनच्या माध्यमातून बँकेत भरण्याची सुविधा मुद्रांक शुल्क विभागाने यापूर्वी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नाशिकच्या टाकसाळीतून नोंदणी कार्यालय व या कार्यालयातून बँकांना स्टॅम्प उपलब्ध करून देण्यात येणार. परंतु त्यासाठी 5,000 व त्यापुढील रकमेची मर्यादा या बँकावर घालण्यात आली आहे. परिणामी 5,000 रुपये त्यापुढील कुठल्याही व्यवहारासाठी बँकेत ऑनलाईन पैसे भरल्यानंतर तेवढ्या रकमेचे स्टॅम्प पेपर ESBTRच्या माध्यमातून बँकांकडून उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे या सुविधेचा लाभ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 5,000च्या आतील रकमेचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सुद्धा ESBTRची सुविधा उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी होत आहे. परंतु कमिशनच्या विषयावरून बँक आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्यात वाद सुरू होता. या वादावर पडदा पडल्याने आता 100 रुपये त्या पुढील रकमेचे स्टॅम्प बँकेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 100 व त्या पुढील रकमेचे ESBTRच्या माध्यमातून भरण्याच्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 100 रुपयाच्या स्टॅम्पसाठी आता डेव्हरकडे जाण्याची